मंडळी नमस्कार. लढबाप्पूच्या या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण लढबाप्पूमध्ये अशी काही माणसं निवडतो आहोत, अशा काही माणसांच्या मुलाखती घेतो आहोत की ज्यांनी आपल्या संघर्षावर मात करून जिद्दीनं नवा पायंडा पाडला, जिद्दीनं नवी वाट निर्माण केली. अर्थात ही जशी आपल्या अवतीभोवती माणसं आहेत ज्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलतो आहोत, मुलाखती घेतो आहोत, तशी जगभरामध्ये असंख्य माणसं आहेत. आता जगभरातल्या या अशा अवलिया माणसांच्या मुलाखती प्रत्यक्ष जाऊन आपल्याला घेणं तितकंसं शक्य होणार नाही. म्हणून त्यांच्या कहाण्या आपण आवाजाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून, कथानकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज या भागामध्ये मी घेऊन येतोय बेअर ग्रिल्स. थांबा, कोण आहे हा बेअर ग्रिल्स? अनेकांना माहिती नसेल, सांगतो. तुम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर रनिंग वाईड विथ बेअर ग्रिल्स शो पाहिलाय किंवा नेटफ्लिक्सवरची इंटरॅक्टिव्ह हिट मालिका यू व्हर्सेस वाईल्ड नाही, किंवा मग अमेझॉन प्राईमवरची द वर्ल्ड्स टफेस्ट रेस, अगदीच नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर हॉस्टाईल प्लॅनेट म्हणून जो शो येतो तो, किंवा मग चॅनल 4वर द आयलंड. हरकत नाही, यातलं अगदीच काहीच पाहिलं नसेल तरी डिस्कवरीवरची मॅन व्हर्सेस वाईल्ड ही मालिका तर नक्कीच पाहिली असेल. तर या सगळ्या धाडसी शोचा होस्ट आहे तो आहे बेअर ग्रिल्स. थांबा, एवढीच त्याची ओळख नाहीये. बेअर हा तब्बल 18 मिलियनहून अधिक पुस्तकं विकला गेलेला जगातील नंबर 1चा बेस्ट सेलिंग लेखकही आहे. तो धाडसी मार्गदर्शक आहेच, शिवाय जंगलन वाळवंटांचा राजाही आहे. जगभरातल्या तरुणांना वेड लावणारा आणि भारतातल्या असंख्य धाडसी तरुणांना परिचित असलेला हा माणूस आता 50शीत आहे. पण ना त्याचा उत्साह कमी झालाय, ना त्याचा अचाट प्रयोग करणं. त्याची लहानपणापासूनची कहाणी मात्र रोमांचक आहे, ती ऐकायलाच हवी. शूर व्हा, सतत जिज्ञासू राहा आणि नव्या प्रवासाला कधीच कंटाळू नका. काहीही करायची तयारी ठेवा आणि अपयशाला कधीच घाबरू नका. आम्ही कधीही हार मानली नाही, मानत नाही. तुम्हीही तुमच्यातल्या धाडसी गुणवत्तेला वाव द्या. आम्ही आहोतच तुमच्यासोबत सदैव. हे बेअरचं ब्रीद वाक्य आहे. त्याचं पूर्ण नाव एडवर्ड मायकेल ग्रिल्स. त्याचं सारं जगणंच समृद्ध आहे आणि जगभरातील तरुणाईसाठी आदर्श होतंय. 7 जून 1974ला जन्मलेला ग्रिल्सचं आयुष्य अनेक रोमांचक घटनांनी अगदी खचाखच भरलेलं आहे. ग्रिल्सचा जन्म लंडनमधला. क्रिकेटची चांगली पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब, त्याचे आजोबा नेव्हिल फोर्ड आणि पणजोबा विल्यम फोर्ड हे दोघेही नामवंत क्रिकेटपटू. तो 4 वर्षांचा होईपर्यंत या कुटुंबाचं वास्तव्य उत्तर आयर्लंडमध्ये होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबानं बेम्ब्रिजमध्ये स्थलांतर केलं. हो, बेम्ब्रिजच. तुम्ही केम्ब्रिज ऐकलं असेल तसंही बेम्ब्रिज. त्याच्या घरात क्रिकेटबरोबरच राजकारणाचाही वारसा होता. वडील सर मायकेल ग्रिल्स ख्यातनाम राजकारणी होते आणि आई लेडी सारा नामवंत राजकारणाची मुलगी. साधारणतः इतकं छान वातावरण असलं की मुलं जास्त लाडावतात आणि त्यांच्याकडून फारसं काही घडेल याची पालकांना आशा नसते. पण हा बछडा लाडावला नाही की बिथरलाही नाही. लहानपणापासूनच वडिलांशी खास गट्टी जमलेल्या बेअरनं त्यांच्यासोबतच धाडसाचे धडे गिरवले. वडिलांसोबत डोंगरांवर चढणं आणि प्रवास करणं त्याच्यासाठी नेहमीच आनंददायी असायचं. किशोर वयात त्यानं स्काय डायव्हिंग आत्मसात केलं आणि कराटेत दुसरा डॅन ब्लॅक बेल्टही मिळवला. बेअरला इंग्रजी येणं स्वाभाविकच आहे, पण स्पॅनिश, जर्मन आणि फ्रेंचही त्याला छान जमतं. बरं, शिक्षण घेत असताना इटन कॉलेजमध्ये त्यानं पहिलाच क्लाइम्बिंग क्लब सुरू केला होता. शाळा सोडल्यानंतर ग्रिल्सनं सर्वात आधी कुठला देश गाठला असेल माहिती आहे? त्यानं सर्वात आधी भेट दिली ती भारताला आणि आपल्या सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालय पर्वतरांगांमध्येच चढाई केली. खरं तर यावेळीच त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचं होतं. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचं होतं, पण काही कारणांमुळे ते शक्य नाही झालं. मात्र वयाच्या 23व्या वर्षी त्यानं एव्हरेस्ट सर केलं आणि सर्वात तरुण गिर्यारोहकांपैकी एक होण्याचा मान मिळवला. शिक्षणानंतर तो ब्रिटिश लष्करात सैनिक बनला. नंतर आपत्कालीन मार्गदर्शक आणि मानद लेफ्टनंट कर्नलही. ब्रिटिश सैन्यात दाखल झाल्यावर त्यानं वाळवंटातलं युद्ध, पॅराशूटिंग आणि स्फोटकांचं प्रशिक्षण घेतलं. सर्व्हायव्हल इन्स्ट्रक्टर म्हणून काम करताना त्याला 2दा उत्तर आफ्रिकेत पाठवलं गेलं. त्यानंतर 2004 मध्ये त्याला रॉयल नेव्हल रिझर्व्हमध्ये लेफ्टनंट कमांडरचा सन्मान मिळाला. तर 2013 मध्ये रॉयल मरीन रिझर्व्हमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान मिळाला. आता या योगदानानंतर ग्रिल्सनं आपण त्याला ज्या रूपात पाहतो ते धाडसी जग निवडलं. हे करतानाच त्याला आलेले अनुभव त्यानं लेखनातून मांडले. त्याची अनेक पुस्तकं जगभर लोकप्रिय झाली. 2005 मध्ये 25,000 फूट उंचीवर त्यानं केलेलं फॉर्मल डिनर सर्वाधिक गाजलं. एअर बलूनच्या साह्यानं त्यानं ही करामत केली होती.
काही वर्षांपूर्वी तो भारतातल्या जिम कॉर्बेट अभयारण्यात येऊन गेला. अर्थात त्यावेळी त्याच्यासोबत होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांची मुलाखत घेत त्याने या जंगलाचा फेरफटका मारला खरा. अर्थात त्याआधी त्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतही असाच प्रयोग केला होता. ब्रिटन आणि अमेरिकेतल्या वळवंटातील आपत्कालीन मोहिमांवर बेतलेल्या मालिकांमध्ये ग्रिल्सचा सहभाग असतोच, पण वन्यजीवनातली धाडसी रहस्य उलगडायला त्याला जाम आवडतं. जंगलात असताना तो लहान लहान प्राणी कचा कचा चावून खात असलेला दिसत असला तरी तो पूर्वी शाकाहारी होता हे तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही. जुलै 2009 मध्ये ग्रिल्सला वयाच्या 35व्या वर्षी ब्रिटन आणि परदेशी प्रदेशातला सर्वात कमी वयाचा चीफ स्काउट म्हणून गौरवलं गेलं होतं. 2015तही त्याला हा सन्मान दिला गेला. या घडीला जगाला देण्यासारखं बेअरकडे खूप काही आहे, जे तो पुस्तकांतून देतोच पण अनेक व्याख्यानांतूनही मांडतो. स्वतःच्या छंदालाच करिअर बनवणारा आणि त्याच्या मुशीत अनेक धाडसी वीर घडवणारा बेअर आपल्या आकलना पलीकडच्या एका वेगळ्याच पिढीचा आदर्श आहे. आपण सारे त्याला बेअर म्हणत असलो तरी हे नाव त्याला कुणी दिलं माहितीये? त्याच्या बहिणीनं. तो आठवड्याचाच असताना त्याची मोठी बहीण लारा त्याला बेअर म्हणाली आणि मग जगही त्याला याच टोपण नावानं ओळखू लागलं. त्याच्या कुटुंबाबद्दल बोलायचं तर शारा कनिंग्स नाईट ही या अवलियाची बायको आहे. 2000 मध्ये त्यांचं लग्न झालं. आता त्यांना 3 मुलंही आहेत. हा परिवार कधी लंडनमध्ये तर कधी वेल्श बेटांवर राहतो. बेअरला जगानं जसं डोक्यावर घेतलं तशीच त्याच्यावर टीकाही झाली. मालिकांमध्ये दाखवलं जाणारं धाडस बनावट असतं, त्याच्यावर होणारे हल्ले कृत्रिम असतात, काही दृश्य तांत्रिक करामती आणि वैज्ञानिक प्रयोग करून दाखवली जातात, अशी बरीचशी टीका त्याच्यावर होत असते. मात्र या आणि अशा स्वरूपाच्या टीकेला तो कधीच जुमानत नाही. मालिकांच्या गरजेसाठी त्यातल्या काही गोष्टी तथ्य असेलही, पण म्हणून बेअरच्या धाडसाचं महत्त्व कमी होत नाही. लहानपणापासून जोपासलेलं वेड असं कोणी झिडकारलं म्हणून खोटं ठरत नाही. आपण काही बेअरचं वकिलीपत्र घेऊन बसलेलं नाही, पण अशी धाडसं करताना त्याला काही झटकेही बसलेत. 1996ला झांबियात झालेल्या अपघातात आकाशातूनच झेपावताना त्याचं पॅराशूट अर्धवटच उघडलं गेलं आणि तो कोसळला. त्यातूनही तो वाचला. 2009ला अंटार्क्टिका मोहिमेत पॅरामाउंटिंग करताना त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली आणि ती मोहीम त्याला अर्धवट सोडावी लागली. आता यापुढे कोणतीच मोहीम करता येईल की नाही अशी शंका असताना हा पठ्ठ्या 2च महिन्यांच्या उपचारानंतर पुन्हा सज्ज झाला आणि 2010ला त्यानं आर्टिक मोहीम यशस्वी केली. अंटार्क्टिकाच्या या अपघातानंतर त्याचं वाक्य काय होतं माहितीये? अशी वादळच माणसाला अधिक कणखर बनवतात. खरं आहे नाही? अशी वादळच माणसाला अधिक कणखर बनवतात. मंडळी, कशी वाटली बेअरची कहाणी? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मुलाखतींच्या मध्ये अधूनमधून अशाच काही अवलियांच्या भन्नाट कहाण्या आम्ही घेऊन येत राहणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.